राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आली आहे। बिश्नोई गँगकडून ही धमकी देण्यात आली आहे। फोनवरून एका व्यक्तीने त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली। पैसे दिले नाहीत तर सलमान खान सारखं प्रकरण करू असंही धमकावण्यात आलंय। रोहित गोडारा असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। आपण ऑस्ट्रेलियातून बोलत असल्याचा दावाही या व्यक्तीने केलेला आहे। तर जितेंद्र आव्हाड यांना फोनवरून धमकी आलेली आहे। रोहित गोडारा असं या व्यक्तीचं नाव आहे। 2 लाख रुपयांची मागणी या धमकी देणाऱ्यानं केलेली आहे। तर आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जर 2 लाख रुपयाची पैसे जर ते दिलेले नाहीत तर सलमान खान सारखं प्रकरण करू असं सुद्धा धमकावण्यात आलेलं आहे। रोहित गोडारा असं या धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। आपण ऑस्ट्रेलियातून बोलत असल्याचा दावाही या व्यक्तीने केलेला आहे। तर जितेंद्र आव्हाड यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नेमका किती वाजता फोन आला होता? धमकी नेमकी काय दिलेली आहे? बिश्नोई गँगच्या माध्यमातून सदरचा हा फोन आला होता अशी माहिती समोर आलेली आहे। विशेष म्हणजे तुम्ही मला 2 लाख रुपये द्या, अन्यथा आमचा जो काय रोष आहे त्याला सामोरं जावं लागेल, धमकीवजा अशा प्रकारचा हा फोन जितेंद्र आव्हाड यांना आल्यामुळे ठाण्यामध्ये देखील खळबळ माजलेली आहे। अश्विन बिश्नोई आणि त्याची जे काही गँग आहे त्यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया या ठिकाणावरून हा फोन आला होता अशी माहिती समोर आलेली आहे। सदरच्या घटनेनंतर अद्याप देखील जितेंद्र आव्हाड यांनी कुठल्या प्रकारची पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाहीये। 1 तासापूर्वी सदरचा फोन आला होता, त्यानंतर आव्हाडांनी देखील त्यांना कॉल केला होता आणि या कॉलच्या माध्यमातून सगळा प्रकार समोर आलेला आहे। अगदी धन्यवाद विकास, आपण दिलेल्या माहितीसाठी।